करूयात राजकीय टॉप 9 बातम्या। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीसंदर्भात शासनाचा आदेश जारी, तर माणिकराव कोकाटेंचा एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी जाहीर। सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं, तर आता मंत्र्यांचे फिक्सर पीए ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन। तर शिंदे आणि फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला आता हरकत नाही, सामनातून शिंदेंवर टोला। मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए संदर्भात आता आमदार अमोल मिटकरींचाही गौप्यस्फोट। एका मंत्र्याच्या ओएसडी कडून 2 ते 3 कोटींच्या कामासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली। मिटकरींचा आरोप, तर ओएसडी संदर्भात फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत। काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही, नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, तर 7 मागण्यांसाठी देशमुख कुटुंबियांचं मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक। मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार। अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्या, धसांची फडणवीसांकडे मागणी। तर धसांच्या निवेदनामध्ये ग्रामस्थांची या ठिकाणी त्यांनी केलेल्या 7 मागण्यांचा उल्लेख। उपोषण सोडण्यासाठी संबंधितांना आदेश द्या, धसांची विनंती। एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण, तर काळे धंदे बाहेर काढल्यामुळेच काही लोकांना मिरच्या जोमल्या, शिंदेंची टीका। नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंकडून आता गोऱ्हेंना अब्रू नुकसानीची नोटीस, तर वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस। सिंधुदुर्गातील सर्व सेतू सुविधा केंद्र आता गुजरातला कंपनी चालवणार, तर पुढील 3 वर्षांसाठी हे आदेश निघाले, विनायक राऊतांचा दावा।